सांगताना अतिशय आनंद होत आहे की या छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिशय सलाम असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वस्तीमध्ये, त्याचबरोबर मिसरवाडी या भागामध्ये ज्ञान संदीप शिक्षण संस्था सुरू करताना अनेक अशा अडचणी आल्यात आणि त्यामध्ये 36 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम करतो। आणि ही जी मुलं आहेत ही गोरगरीब कष्टकरी हमाल भांडीकुटी धुणाऱ्या पालकांची विद्यार्थी आहेत आणि त्यांना आम्ही शिकवण्याचं काम करतो, घडवण्याचं काम करतो। आज आमच्या या ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेमधून बरेचसे विद्यार्थी शिकून मोठे झालेले आहेत, शासकीय सेवेमध्ये आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या हुद्द्यावर आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि हे करत असताना मग मिसरवाडी असेल, आंबेडकर नगर असेल, फुले नगर असेल, नारेगाव असेल, या सर्व वसाहतीमधील मुलांना घडवण्याचं काम आम्ही अविरतपणे करत राहू आणि तुमच्या सारख्याच सर्वांचं सहकार्य लाभतंय, पालकांचं सहकार्य लाभतंय आणि त्यामुळेच हा 36 वर्षाचा प्रवास हा आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकलो। आणि आज रोजी विद्यार्थ्याच्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कला सुप्त गुणांचा इथे कौतुक व्हावं म्हणून आज पालक मेळावा आणि आनंद उत्सव सोहळा संपन्न झालेला आहे, संपन्न होत आहे। आणि त्यानिमित्त अनेक 101 कार्यक्रम विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तयार केलेले आहेत, तर ते त्यांचं कौतुक आपण करावं। आणि खरोखरच मागे जर वळून बघितलं तर त्या काळातला खूप म्हणजे संघर्षाचा काळ होता आणि आजचा काळ जो आहे तर त्यापेक्षा अति संघर्षाचा आहे। कारण आता कालच एक GR निघाला आणि त्या GR मध्ये सांगितलं की स्वराज्य संस्थेला दप्तर आहेत, पुस्तकं आहेत आणि वह्या दप्तर सर्व आहे, परंतु हे सलम मध्ये राहणारे विद्यार्थी गोरगरिबाची मुलं आहेत, या मुलांना दप्तर दिलं जात नाही, या मुलांना गणवेश दिला जात नाही आणि यांना म्हणजे अनुदानित शाळा आहे म्हणून, परंतु ही विद्यार्थी गोरगरिबाचे कष्टकऱ्यांचे आहेत। मग आम्हाला असं वाटतं की ह्याही मुलांना त्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना मिळाव्यात, असे तुमच्या माध्यमातून मी विनंती करेल की शासनाने या मुलांना सुद्धा त्या सुविधा द्याव्यात। आज विद्यार्थ्यांना किती प्रमाणपत्र वाटणार आहेत? आज जे मुलं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व मुलांना गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे। त्याचबरोबर इथं जे विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसऱ्या क्रमांकाने येणार आहेत त्यांना सन्मान चिन्ह दिले जाणार आहे। त्याचबरोबर मेडल सुद्धा देण्यात आहे, 3 प्रकारचे मेडल आहेत, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल सर्व। तर त्या पद्धतीने त्यांना नंबर मिळाल्यानंतर त्यांचं गौरव सुद्धा केला जाणार आहे। तर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय राकेशजी साळुंके साहेब, शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद, त्याचबरोबर PSI अशोकजी काळे सर हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। या वार्डाच्या प्रभागाच्या नगरसेविका भारती सोनोने, संस्थेच्या सचिव संगीताताई खिल्लारे, तुकाराम सोनोने, हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनोने, अभिजित सोनोने, किरण कुमार सोनोने आणि त्याचबरोबर या परीक्षक म्हणून BB शिंदे सर, DN वावळे सर हे काम बघत आहे। काय आवाहन करणार सर? तर मी पालकांना असं आवाहन करेल की आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या शाळेमध्ये, तुमची शाळा आहे, हक्काची शाळा आहे आणि तुमच्या या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करत आहोत, करत राहू जोपर्यंत आम्ही आहे। ही शाळा तुमची आहे आणि तसं समजून आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा अशी विनंती करेन।
सांगण्यासाठी केलं आहे. एकाच तळ्याचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत. महाडच्या तळ्याचं पाणी पेटलं ग बाई, महाडच्या तळ्याचं पाणी पेटलं ग बाई, त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी पेटलं ग बाई. नावाचं इवलं रोप तारी दाविलं ग, त्या रोपाचा बोधी वृक्ष आभाळी जाईल ग. माई ग माई, माझी भीमाई. 14 तळ्याचा सत्याग्रह करावा लागला आणि सर्वांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा संघर्ष आपल्या समोर पडोगे लिखोगे हो मेरे भैया हे गीत आपल्या समोर एकता सावित्री माध्यमांनी
and press the bell icon. Never miss an update.